नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. खासदार ज्योती वाघमारे यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे सत्कार संपन्न. खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांची महिला व बालविकास मंत्रालयाच्या अत्यंत महत्त्वाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली. या निमित्तानं सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे अत्यंत भावुक झाल्या. आपली प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की या बहिणीचा केलेला सत्कार असंच मी याकडे बघते. मला वाटतं 2-4 दिवसांनीच आता रक्षाबंधन येतंय. 28 तारखेला राखी पौर्णिमा आहे आणि त्याच्या आधीच आपली एक सोलापूर मधली अत्यंत संघर्षामधून आणि खडतर परिस्थितीशी झुंज देत पुढे जाणारी बहीण, तिच्या अचिव्हमेंटचं तुम्हाला सगळ्यांना इतकं कौतुक वाटलं की आपण इथे बोलवलं. मला खूप अप्रूप वाटतंय, कारण ज्या वेळेला खासदारपदी निवड झाली त्याही वेळेला माझ्या सर्व पत्रकार बांधवांनी तितक्याच थाटामाटानं केलेलं कौतुक आणि स्वागत माझ्या प्रत्येक वाटचालीमध्ये आणि माझ्या प्रत्येक पावलामध्ये मला हत्तीचं बळ देणारं ठरलं होतं. सर्वप्रथम आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं अंतःकरणापासून आभार, कारण त्यांच्या एवढा मोठ्या मनाचा भाऊ पाठीराखा म्हणून जर माझ्या पाठीशी उभा राहिला नसता तर सोलापूरची लेक गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचूच शकली नसते. मला मनापासून आभार मानायचे युवा अभ्यासू खासदार आमचे संसदीय गटनेते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब. केवळ संसदीय गटनेते म्हणून नव्हे तर आपल्या परिवारातली एक बहीण म्हणून दिल्लीतल्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी मला कायम प्रेरणा दिली, मार्गदर्शन दिलं आणि त्यामुळेच आज पहिल्या अधिवेशनातली जी काही कामगिरी मी करू शकले ते आमचे संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या समर्थ अशा पाठबळामुळे करू शकले. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे विक्रमी अध्यक्षपद भूषवणारे सन्माननीय विक्रम बापू खेलगोडेजी, माझे बंधू सागर दादा सुरवसे, माझे बंधू किरणजी गायकवाड आणि उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बांधव, आमचे जिल्हा प्रमुख माननीय अमोल बापू शिंदे साहेब, जिल्हा प्रमुख आदरणीय अमरदादा पाटील, सन्माननीय नगरसेवक प्रियदर्शन भैया साठे, मान्य प्रकाशजी राठोड, श्रीनिवासजी कर्ली, नागेशजी पासकंटी आणि उपस्थित सर्वांना आज खरं तर सोलापूरची लेक म्हणून मी अधिवेशनातलं माझं रिपोर्ट कार्ड घेऊन सोलापूरकरांच्या समोर आणि तुमच्या सर्वांच्या समोर उभी आहे. मी पहिल्याच अधिवेशनात पास झाले का नापास झाले हे तुम्ही सगळ्यांनी आणि सोलापूरकरांनी ठरवायचं. परंतु कुठलाही राजकारणाचा वारसा नसलेली आणि ज्या मुलीनं कधी महापालिकेचं सुद्धा सभागृह बघितलं नव्हतं, ती देशाच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचल्यानंतर कुठल्याही पीएची मदत न घेता प्रत्येक प्रश्न स्वतः तयार केला. प्रत्येक भाषण हे आधीच प्राध्यापिका असल्यामुळे आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायची सवय असल्यामुळे नोट्स काढले आणि त्यामुळं मी आज सोलापूरची लेक म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते की पहिल्याच अधिवेशनात मला एकूण 6 विधेयकांच्या वरती बोलायची संधी मिळाली आणि माझे एकूण 34 प्रश्न पहिल्या अधिवेशनामध्ये लागलेले आहेत. त्यातले 6 प्रश्न हे तारांकित होते आणि उरलेले जे 28 प्रश्न आहेत ते अतारांकित आहेत. पहिल्याच अधिवेशनामधली माझी उपस्थिती ही 100% होती आणि अक्षरशः एखाद्या विद्यार्थिनीनं संसद अटेंड करावी त्या पद्धतीनं सकाळी बरोबर 11 वाजल्यापासून ते तहकूब होईपर्यंत मी पूर्ण वेळ संसदेमध्ये उपस्थित राहून राज्यसभेतली प्रत्येक चर्चा, प्रत्येक कामकाजामध्ये मी सहभाग नोंदवलेला आहे. आणि माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट म्हणजे मला पहिल्याच अधिवेशनामध्ये देशाचे नेते सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली. त्यांनी आमच्या एनडीएच्या सर्व नूतन खासदारांना नाश्त्यासाठी त्यांच्या घरी आमंत्रित केलं होतं. पंतप्रधानांच्या सोबत जवळपास 2 तास आम्हाला मनमोकळ्या गप्पा मारता आल्या, त्यांच्या सोबत ब्रेकफास्ट करता आला. त्यांनी अक्षरशः एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे तब्येतीची काळजी घ्या, रोज योगा करा, जिम करा, चालायला जा, 40शी नंतर तुम्ही फुल बॉडी हेल्थ चेकअप करून घ्या आणि इथपासून ते कसं आपण मतदारसंघाला वेळ दिला पाहिजे, प्रश्न कसे मांडले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन मिळालं. पण त्याहीपेक्षा मला आनंदाची गोष्ट होती की पंतप्रधानांना भेटताना सुद्धा मी सोलापूर विसरले नाही. त्या दिवशी नॅशनल हँडलूम डे होता आणि त्यामुळे मी सन्माननीय पंतप्रधानांना आपल्या सोलापूरची शान असणारी सोलापुरी चादर, ज्या आमच्या कष्टकऱ्यांनी आपल्या लाडक्या पंतप्रधानांची प्रतिमा सोलापूरच्या सुताच्या धाग्यापासून विणलेली चादर मला पंतप्रधानांना भेट देता आली. प्रधानमंत्र्यांना ती इतकी आवडली की मला एकाच दिवशी सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींना 2 वेळाला भेटता आलं.
पहिल्यांदा सगळ्या खासदारांच्या सोबत ब्रेकफास्टसाठी भेटले. त्याच दिवशी आमचे नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते. त्यांच्या समवेत आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा गेलो तेव्हा आवर्जून मोदीजींनी एकनाथजी शिंदे साहेबांना सांगितलं की ताई ने मुझे सोलापुर की बहुत ही अच्छी चादर भेट दी और वो मुझे बहुत पसंद आई. म्हणजे देशाच्या नेत्यांनी सोलापूरचं कौतुक करणं, सोलापूरच्या चादरीचं कौतुक करणं हे सोलापूरची लेक म्हणून माझ्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण होता. तर हे सगळ्या प्रश्नांची जे काही आहे पीडीएफ मी आपल्याला सगळ्यांना देते, त्याचं डिटेल उत्तर सुद्धा आपल्याला मिळेल. आणि मला वाटतं की अशा पद्धतीनं पहिलं अधिवेशन आमचं ओरिएंटेशन पण झालं. नवीन खासदार म्हणून आम्हाला 2 दिवस शनिवार आणि रविवार राज्यसभा आणि राज्यसभेच्या सचिवालयानं प्रश्न कसे विचारले जातात, 0 आवर कसा मांडायचा असतो आणि एक उत्तम राज्यसभा सदस्य म्हणून नवीन लोकांनी कामगिरी करत असताना काय काय जबाबदारी घेतली पाहिजे या संदर्भामध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं. समितीवरती निवड झाल्याच आमची पहिली मिटिंग ही कलकत्ता येथे झाली आणि तिथे केंद्रीय महिला बालविकास कॅबिनेट मंत्री माननीय अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सन्माननीय सावित्री ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये देशभरामधल्या ज्या 2 महत्वाच्या योजना महिला सशक्तीकरणाच्या, एक म्हणजे वन स्टॉप सेंटर आणि दुसरी म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदन योजना, त्या योजनांचा आम्ही आढावा घेतला. त्यामध्ये वन स्टॉप सेंटरमध्ये पोलिसांची अवेलेबिलिटी असेल, वैद्यकीय सेवेची अवेलेबिलिटी असेल किंवा एखादी अत्याचार पीडित महिला किंवा मुलगी आल्यानंतर तिला अनेक तास वाट बघणं किंवा अनेक वेळेला तिला पुन्हा पुन्हा तास प्रश्नांची उत्तरं द्यावी लागू नयेत अशा पद्धतीचा एक यंत्रणा विकसित करण्याची आम्ही विनंती केली. आणि प्रधानमंत्री मातृवंदन योजनेमध्ये आता जे 5,000 रुपये दिले जातात ते महागाईच्या मानाने खूप कमी आहेत आणि त्याच्यामध्ये वाढ केली जावी अशीही मागणी आम्ही आदरणीय कॅबिनेट मंत्र्यांच्याकडे केलेली आहे. आणि आता येणाऱ्या 27 तारखेला पर्सनल पब्लिक ग्रीव्हान्सेस लॉ आणि जस्टिस या कमिटीची माझी मीटिंग दिल्लीला होणार आहे. आणि सोलापूरची एक अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीमधून शिक्षण पूर्ण करून, कधी पत्रकारितेतून, कधी सूत्रसंचालनातून, कधी निवेदनातून, कधी वक्तृत्वातून, कधी सामाजिक चळवळीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती निष्ठा ठेवून काम करणारी माझ्यासारखी एक सर्वसामान्य महिला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठबळामुळे आज राज्यसभेपर्यंत पोहोचली. प्रामाणिकपणानं काम केलंय, प्रामाणिकपणानं संसदेच्या अधिवेशनामध्ये स्वतःचं योगदान दिलंय आणि माझी मातृभूमी म्हणून ज्या मातीत मी जन्माला आले, ज्या सोलापूरच्या नागरिकांचं ऋण माझ्यावरती आहे, त्यांच्या समोर मी माझं हे रिपोर्ट कार्ड सादर करत आहे. धन्यवाद.